नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन पार्ट 2 व्हिडिओमध्ये वेट एन्जॉयच्या. तर आपण आलेलो आहे आता अमेझॉन पार्कमध्ये चाललो आहे, म्हणजेच वॉटर पार्कमध्ये आपलं झालं आहे सगळं कवर. आणि वॉटर पार्कच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला आपण किती धमाल केली, तशीच धमाल आता अमेझॉन पार्कमध्ये पण करणार आहे. आणि जर तुम्ही वेट एन्जॉयचा पार्ट 1 बघितला नसेल तर मी कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, ते जाऊन बघू शकता. ते लिंकवर टॅप करून आपला पहिला पार्ट बघू शकता वेट एन्जॉयचा वॉटर पार्कचा. तिथं पण आपण फुल कवर केला आहे आणि फुल धमाल केलीत. तर चला आता जाऊया आपण अमेझॉन पार्कमध्ये. आणि आता आपण चाललो अमेझॉन पार्कमध्ये एंट्री करूया. मग एंट्री केल्यानंतर तुम्हाला भेटतो. मित्रांनो, जस्ट आपण एंट्री केलेली आहे आणि आपण आता चाललो आहे राईड करायला. तर राईड सगळ्यात पहिली आपल्या पुढं जी राईड आहे ती आहे टर्बो फोर्स. टर्बो फोर्स म्हणजे अशी हवेत राईड आहे, ती गोल फिरतं डायरेक्ट. 8 जण घेऊन जातात एक सोबत. खाली 4 जण असतात, वर 4 जण असतात. ते गोल फिरतं आणि आपल्याला फुल वेट एन्जॉयचा व्ह्यू पण दिसेल तिथून. तर बघूया आता कशी राईड आहे. तर चला आता राईडला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे टर्बो फोर्स करून. तर आता चालू आहे आपण स्पेस ट्रेडरमध्ये. तर ह्या अमेझॉन पार्कला एवढी काही गर्दी नाही, तर आपल्याला थांबाय पण वेळ नाही लागत आहे. लगेच पटापट राईड होते ते आपल्या. तर अमेझॉन पार्कचे मला वाटते सगळ्या राईड कवर होतील. तर तुम्हाला दाखवतो आता कसा एक्सपिरियन्स आहे माझा काय आहे. तर चला आता जाऊया स्पेस स्क्रीमरमध्ये. तर चला बघूया कसा एक्सपिरियन्स आहे त्या राईडचा. ती राईड काहीतरी अशी गोल फिरते खालून, परत उलटी पुलटी करते. तर बघूया आता कसं वाटतंय. तर चला आता जाऊया स्पेस स्क्रीमरमध्ये. आता तुम्ही स्पेस स्क्रीमर बघितली, ती पण खूप डेंजर राईड होती. आपल्याला उलटं पुलटं करत होती फार. गोल गोल पहिली मला वाटलं काय नाही होणार, गोल गोल फिरणार. नंतर उलटा पुलटं झालं का, असं वाटतं पडून आपण खाली, पण नाही पडलो. त्यांची खूप फुल सेफ्टी असते. तर आता चालू आहे आपण डेल्टा हॉपलामध्ये. म्हणजे ती वेट एन्जॉयची सगळ्यात भारी राईड आहे आणि खूप खतरनाक राईड आहे. अशी उलटी पुलटी होती, सीटं बारा फिरते. तर चला बघूया आता याचा एक्सपिरियन्स कसा राहतो. ही पूर्ण 360 फिरते आणि परत रिटर्न 360 फिरती. तर चला जाऊया आता. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि असेच अजून आम्ही भन्नाट व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला एक सांगतो, 200 सबस्क्रायबर माझे झाले ना, तर मी एक Q&A व्हिडिओ पण करणार आहे. तर 200 सबस्क्रायबर लवकरात लवकर करा. तर चला आता जाऊया डेल्टा हॉपलामध्ये.
आपण आलेलो आहे डेल्टा ऑफला करून. तर ही राईड पक्की डेंजर होती. आम्हाला उलटं पुलटं केलं होतं. पार असं वाटत होतं की आपण कुठंतरी वेगळीकडे आलो आहे आणि पार अंगाचं हे पार येडेगतच झालं होतं. जाऊ द्या. आता आपण चाललो एक जॉईंट फ्रिस्बीकडे, जी वेट एन्जॉयतील सगळ्यात मोठी राईड आहे. मोठी पण आणि सगळ्यात मधी राईड आहे, ती फुल 90 डिग्री जाती. तर बघूया आता हिचा एक्सपिरियन्स कसा राहतो. फुल वर जाते, अशी फिरती वाटते. तर बघूया आता ही कशी वाटते ते काय आहे. तर आता तुम्हाला सांगतो, या वेट एन्जॉयची राईड म्हणजे अम्युजमेंट पार्कच्या राईड या टायमिंग काहीतरी 3च्या नंतरच्या असतात. त्याच्यामुळे आम्ही 3ला आलो आहे आता इथं. आणि काहीतरी 6:30पर्यंत सगळ्या राईड चालू असतात. 3 ते 3.5 तास राईड चालू असतात. तर तुम्ही अम्युजमेंट पार्कचा प्लॅन करत असाल तर दुपारचं येणं प्रेफर करा. आणि जर वॉटर पार्कचं येण्याचा प्लॅन करत असाल तर ते सकाळी येऊ शकतं. 10च्या नंतर चालू होतं वॉटर पार्क. आणि आम्ही फक्त वॉटर पार्कचं तिकीट घेतलं होतं, पण आम्हाला त्याच्यात अम्युजमेंट पार्क प्लस वॉटर पार्क दोन्ही तिकीट भेटलं. त्यामुळे आम्ही आता अम्युजमेंट पार्कला आलो आहे. आणि तर चला आता जॉईंट फ्रिस्बी करू. तर चला आता जाऊया त्या मोठ्या राईडकडे. मित्रांनो, आता आम्ही जॉईंट फ्रिस्बी करून आलेलो आहे आणि तिची फिलिंग फुल ढगात होती. अशी एवढा डेंजर राईड होती ना ती, की तुम्हाला सांगू नाही शकत एक्सपिरियन्स त्या राईडचा. की असं वाटत होतं की आपण हवेत गेलो आणि पडलो आता खाली, पण नाही पडत. तर जाऊ द्या आता जाऊया आपण झेड फोर्स करे. सगळ्यात मग इंडियाज लार्जेस्ट राईड म्हणते तिला. वेट एन्जॉयची आणि पूर्ण इंडियातली सगळ्यात मोठी राईड आहे. तर चला आता हिचा एक्सपिरियन्स कसा आहे तुम्हाला दाखवतो. आणि ही वाटते वर खाली होते ते. तर बघूया आता ही. आणि मध्येच मी ऐकले आता 2-3 जणांकडून किती मध्येच दाबतात स्विच आणि मध्येच सोडतात वर बोलता बोलता. तर चला बघूया आता कशी राईड आहे काय आहे. आणि हिला म्हणतात सगळ्यात मोठी म्हणजे पूर्ण इंडियातली सगळ्यात मोठी राईड आहे. तर चला आता जाऊया त्या राईड करायला झेड फोर्स. आता आपण चालू सुपर फ्लॅश राईडमध्ये. तर हे राईड अशी आहे की बोटेतून आपण येतो आणि ती जोरात खाली जाते आणि पाणी खाली ते पाणी आपल्या अंग उडवते. तर बघूया आता किती पाणी उडवते. मला तर वाटत नाही एवढं पाणी उडवतील, कारण आता 3-4 जण येऊन जाऊन गेली तर त्यांना एवढं भिजवलेली नाही दिसली. तर चला जाऊया आता सुपर फ्लॅशमध्ये आणि तुम्हाला माझा एक्सपिरियन्स पण सांगतो कसा आहे. तर आत्तापर्यंत मी जेवढे पण राईड केले तेवढ्या फुल खतरनाक राईड होत्या. आणि सगळे लोक करू शकतात, फक्त 4 फुटाच्या खालची कोणच करू नाही शकत या राईडी. तर चला बघूया आता ही राईड कशी आहेत. तर चला आता तुम्हाला सांगतो सुपर फ्लॅशचा अनुभव काय. आता आपण आलेलो सुपर फ्लॅश करून. ती राईड काय एवढी भारी नव्हती. तसं ती पाणी उडवती तुम्ही बघितली आणि डिझनीलँडमध्ये डिझनीलँडचे बघितला असेल बघितला त्याच्यात पण ती राईड आहे, पण ती एवढी भारी पण आहे. आणि पाणी उडवती, थोडंच उडवती ती, आपल्याला थोडंच भिजवती. तसं मी एवढा भिजलो नाही, कारण मी बरोबर मागं बसलो होतो, मागं एवढं पाणी काय उडवलं नाही. तर चला आता जाऊया आपण टॉप स्पिनकडे. ती राईड अशी आहे की लय डेंजर राईड आहे, फुल टू फिरवती. तर चला ती राईड बघूया कशी आहे काय आहे. एक्सपिरियन्स पण तुम्हाला त्या राईडचा सांगतो कसा आहे. तर चला आता जाऊया त्या टॉप स्पिनकडे.
ही खूप डेंजर राईड होती आणि हिचा अनुभव खूप खतरनाक होता. कारण ही ना अशी पहिली उलटी नेत्यात, मग जेवढ्या झटका जोरात देतात का तो झटकाला डेंजर होता. ते 3 झटके देतात जोरात, एवढे डेंजर झटके होते का ते तुम्हाला सांगू नाही शकत. आणि तुम्हाला मी प्रेफर करतो की खरंच वेट एन्जॉयला येऊ शकतो तुम्ही. आणि वेट एन्जॉय खूप भारी आहे एक्सप्लोअर करायला. आणि ज्याला असे ॲडव्हेंचर करायचे, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायचे, थ्रिल राईड करायचे, ते येऊ शकतात. त्यांच्यासाठी खूप भारी प्लेस आहे, तर येऊ शकता. आता आपण चाललो आहे एका अशा आरामदायक राईडमध्ये. ते गोल गोल फिरतं, त्याचं नाव काय बघायला का नाही एकदा नाव. तर चला आता जाऊया त्या राईडकडे. मित्रांनो आता आपण चाललेलो आहे स्काय स्क्रीमर राईडकडे. ही राईड अशी आहे की आपण हवेत जातो आणि हवेत गोल गोल फिरत बसतो. तर ही खूप आरामदायक राईड आहे, ही कोणीही करू शकतं. तर चला आता हिचा एक्सपिरियन्स बघूया कसा व्ह्यू दिसतो. याच्यातून पण वाटते व्ह्यू दिसतो. लोक म्हणतात खूप भारी राईड आहे. काय काय नाही आहे म्हणजे या राईडमध्ये काय कुठं झटके नाही, काय नाही, उलटं पुलटं नाही, काय नाही. तर चला आता ही राईड करूया. तर चला आता भेटूया त्या राईडमध्ये, स्काय स्क्रीमरमध्ये. आता आपण स्काय स्क्रीमर करून आलेलो आहे आणि आता वाटते 6:30 का 5:30 वाजलेत. तर आता सगळ्या राईड बंद झालेल्या आहेत गाईज. तर माझे आता वाटते 5-6 राईड झालेले नाही आहेत. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर पार्ट 1 आत्ता बघून या, माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे वेट एन्जॉय वॉटर पार्कचा. तर आता आजची व्हिडिओ एवढीच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या असे नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि जर मी पुढच्या वेळेस आलो तर पुढच्या वेळेस पूर्ण ॲडव्हेंचर पार्क आणि वॉटर पार्क पण पूर्ण कवर करायचं बघणार आहे. आणि आपलं पार्ट 1मध्ये पण वॉटर पार्क पण थोडं काहीतरी कवर करायचं राहिलं तर जाऊ दे. आता ॲडव्हेंचर पार्क पण थोडंसंच कवर केलं आहे आपण, तरी जाऊ दे आता. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही 200 सबस्क्रायबर केले तर पुढंच आता याच्यानंतरची व्हिडिओ Q&A व्हिडिओ येऊ शकते, नाही तर 2-3 व्हिडिओ नंतर Q&A व्हिडिओ येऊ शकते. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.